की स्वामी समर्थ मंडळी, आज खूप उशीर झाला उठायला. त्यात मुलांना काहीतरी वेगळं पाहिजे होतं. म्हणून अगदी वेगळ्या पद्धतीने आणि चवीला अप्रतिम लागणारी मस्त आज आपण एक रेसिपी बनवतोय. त्यासाठी मी 4 बटाटे उकळून घेतलेले आहे आणि त्याची सालं देखील काढून घेतलेलं आहे. आणि एका भांड्यामध्ये 3 वाटी गव्हाचं पीठ स्वच्छ चाळून घेतलेलं आहे. आता हे पीठ तुम्ही एका भांड्याने किंवा एका कपाने मोजून घ्या, म्हणजे रेसिपी तुमची अजिबात बिघडणार नाही. असं याच वाटीने मी 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं. आता सेम त्या वाटीने आपल्याला अर्धी वाटी काय करायचं आहे, बारीक रवा घ्यायचा आहे. आता बारीक रवा मी इथे घेतलेला आहे आणि हातावरती क्रश करून 1 चमचा ओवा देखील आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे. ओवा घातल्यानंतर याच्यामध्ये अगदी चिमूटभर हळद घालायची. हळद जास्त घालायची नाही, अगदी चिमूटभर घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये अंबारी मिरची पावडर 1 चमचा घालायचा, यामुळे कलर सुरेख येतो. आणि धन पावडर आणि गरम मसाला असा अर्धा 1 चमचा दोन्ही घालायचा आहे. यामुळे काय होतं, खरंच तो पदार्थ रुचकर तर होतो, मुलांना देखील आवडतो. सगळं साहित्य घालून झाल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि बारीक चिरलेली भरपूर आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. आपण नेहमीच वेगवेगळे पदार्थ मुलांना बनवत असतो, पण हा पदार्थ तुम्ही मुलांना टिफिनसाठी देऊ शकतो किंवा मधल्या वेळात खाण्यासाठी, किंवा तुम्ही जर बाहेर प्रवास करणार असाल तर 2 दिवस हा पदार्थ टिकतो. त्यामुळे तुम्ही नक्की ही रेसिपी बनवा एकदा आणि कशी झाली कमेंट करून नक्की सांगा. तर हे सगळं साहित्य घालून झाल्यानंतर जे आपण बटाटे उकडून घेतली होती ती आता याच्यामध्ये आपण एका खिसणीने खिसून घ्या किंवा अशीच मिक्स करा. बघा अशा प्रकारे. आता हा पदार्थ कोणता आहे आणि चवीला कसा लागतो हे तुम्हाला पुढं दिसणारच आहे आणि बघून तुम्हालासुद्धा खूप आवडणार आहे. त्यामुळे रेसिपी कंटिन्यू बघा. तर अशा प्रकारे क्रश करून सगळा बटाटा मी याच्यामध्ये मिक्स करणार आहे. आता बटाटा सगळा मिक्स करून झाल्यानंतर या पिठामध्ये बटाटा जरासा ओलसर असतो, त्यामुळे आपल्याला सुरुवातीला पाणी न घालता याच्यामध्ये असंच मिक्स करून घ्यायचं आहे. मग काय होतं, जेवढं ओलसर असेल तेवढं पीठ याच्यामध्ये मावलं जातं. मग आपण वरून थोडं थोडं पाणी करून याचा एक घट्ट गोळा मळायचा. जेवढा शक्य होईल तेवढा आपल्याला घट्ट गोळा आहे ते मळून घ्यायचा आहे. अशा प्रकारे असं थोडं थोडं पाणी घालून घट्ट गोळा मी मळून घेतलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये रवा वापरला होता, त्यामुळे 10 मिनटं आपल्याला असंच ठेवायचं आहे भिजण्यासाठी, म्हणजे छान रवा भिजला जातो. तर असा एक गोळा करून घेतला, त्याच्यावरती थोडंसं झाकण किंवा एक ओलसर करून कपडा जरी झाकला तरी काही हरकत नाही, असं झाकून ठेवलेलं आहे. आणि 10 मिनटानंतर आपण हा ठेवणार आहे. झालेलं आहे, तुम्ही बघू शकता पीठ छान भिजलेलं आहे. आता ह्याचे छोटे छोटे गोळे आपल्याला मध्यम आकाराचे करून घ्यायचे आहेत. आता तुम्ही मोठे छोटे आकारात करू शकता. 8-9 मी सुरुवातीला करून घेणार आहे एकसारखे, आणि पटपट या मध्यम आकाराचे अशी मी 8-9 गोळे येथे करून घेणार. अशा प्रकारे 8 गोळे ते करून झालेले आहेत. आता मी एक लाटणं घेणार आहे आणि पोळपाटावरती ह्या मध्यम आकाराच्या पुऱ्या लाटून घेणार आहे. तर सुरुवातीला तुम्ही एखादी पुरी लाटून घेऊ शकता किंवा 8-9 एकदम लाटून पटपट तळून घेऊ शकता. तर अशा प्रकारे मध्यम अशी आकाराची पुरी आपल्याला इथे लाटून घ्यायची आहे. जास्त पातळ करायची नाही, जास्त जाडसुद्धा नाही, कारण प्रवासासाठी 2 दिवस ह्या पुऱ्या आरामात टिकतात. त्यासाठी जास्त कडक हवे असेल तर पातळ लाटून घेऊ शकतो. पूर्ण पुऱ्या मी या पद्धतीने लाटून घेतलेल्या आहेत. आता गॅसवरती कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि पुरी देखील त्याला सोडून मस्त अशा प्रकारे टम्म आपल्या ह्या पुऱ्या फुगलेल्या आहेत आणि चवीला अप्रतिम लागतात. नक्की एकदा बनवून बघा. आपण नेहमी पुरी बनवत असतो, खरंच ती वेगळ्या चवीची आहे आणि मुलांना तर खूप आवडते. 2 दिवस टिकतात. चहाबरोबर संध्याकाळी खाण्यासाठी सुद्धा या पुऱ्या चहाबरोबर छान लागतात. तर बटाटा पुरीची आजची रेसिपी वेगळी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. पुरीचा रंग बघू शकता, सुरेख आलेला आहे आणि टम्म मस्त अशी ही पुरी फुगलेली आहे. अशा प्रकारे संपूर्ण पुऱ्या मी इथे करून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघत असाल तर मस्त टम्म फुगलेल्या बटाटा पुरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? त्याचबरोबर एक पुरी मी तुम्हाला इथे तोडून सुद्धा दाखवणार आहे. संध्याकाळी चहाबरोबर मुलांना नक्की बनवून द्या. आय होप आजची रेसिपी तुम्हाला 100% आवडेल. बघा अशी टम्म फुगलेले आहे आणि चहासोबत तर अप्रतिम लागते. आतून मस्त अशी कुरकुरीत पुरी झालेली आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण लहान मुलांसाठी किंवा मधल्या वेळास खाण्यासाठी मस्त, बाहेर पाऊस पडतोय किंवा आषाढ महिन्यामध्ये खाली जाणाऱ्या आखाड महिन्यातील वेगवेगळ्या प्रकारच्या पुरीमधला हा पहिला प्रकार तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर पुन्हा भेटू अशा एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.